नमस्कार शेतकरी मित्रांनो, या आठवड्यामध्ये हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. तर पंजाब डग यांनी आपल्याला काय सांगितलेले आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि तोडकर आणि पंजाब डग यांचा फरकसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांनी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्या सर्व शेतकऱ्याला आम्हाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता 6 पासून ते 15 मार्च पर्यंत हवामान थोडं कोरडं राहणार आहे. पण राज्यामध्ये मात्र 17 मार्च पासून ते 21 मार्चच्या दरम्यान 17 मार्च ते 21 मार्चच्या दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून ज्यांचा गहू काढणीस आलेला असेल, कांदा काढणीस आलेला असेल, हरभरा काढणीस आलेला असेल, तुम्ही काय करा की 16 मार्च पर्यंत तुम्ही तुमचा हरभरा, गहू, कांदा काढू शकता. कारण की राज्यामध्ये 17 मार्चच्या नंतर वातावरणात बदल होणार आहे. ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाकडे पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज त्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोकणपट्टीकडे 14-15 तारखेलाच आभाळ येणार आहे. म्हणून हे कोकणपट्टीतल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वातावरणात बदल होणार आहे. तिकडे पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, अहिल्यानगर जिल्हा झालं, ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं, अंदाज धुळे जिल्हा झालं, त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील 16 मार्च पर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा हरभरा, गहू, कांदा, हळद असेल तर काढून घ्या. कारण की 17 मार्च ते 21 मार्चच्या दरम्यान मराठवाड्यात देखील काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पण पश्चिम विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा ह्या पट्ट्यातल्या सर्व पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे गहू, हरभरा काढण्याची खूप म्हणजे चालू आहे. गहू, हरभरा काढणी चालू आहे, त्याची कांदा काढणी चालू आहे, मका देखील काढणं चालू आहे. तर तुम्ही काय करायचं, 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामं आटवून घ्या. कारण की 16 तारखेच्या नंतर राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये देखील वातावरणात खूप बदल होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 17 मार्च ते 21 मार्चच्या दरम्यान राज्यात वातावरणात बदल होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ह्या सगळ्या राज्यामध्ये काय होणार आहे, 16 ते 21 दरम्यान वातावरणात बदल होणार आहे. म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला पडणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर एक मेसेज दिला जाईल. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 16 मार्च पर्यंत शेतीचे कामे आटपा. गहू असेल तर गहू काढून घ्या, हरभरा काढून घ्या, त्याच्यानंतर कांदा देखील काढून घ्या, झाकून ठेवा, मका देखील काढून घ्या, झाकून ठेवा. कारण की 17 मार्च ते 21 मार्चच्या दरम्यान राज्यामध्ये वातावरणात बदल होणार आहे. ठिकठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सर्वदूर पाऊस पडणार नाही, पण राज्यामध्ये अवकाळी येणार आहे. तर त्याचं एक कारण तुम्हाला सांगू इच्छितो की काय झालं, आज शेतामध्ये हरभरा काढत असताना काय झालं, वावटोळ घुमायत म्हणजे गोलवारी फिरतायत. म्हणजे वावटोळ सुटणं म्हणजे हे काय झालं, अवकाळी येण्याचं संकट आहे. म्हणून हे अंदाज निसर्ग सांगताय. म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झाला लगेच. तर हवामान अभ्यासक तोडकर यांचा हवामान अंदाज बघूया. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं. 24 डिसेंबर 2025 रोजी उन्हाळ्यातील अवकाळी संदर्भात सांगितलेली माहिती सुद्धा सत्यामध्ये उतरते. आणि असेच आपले रिपोर्ट असतात. त्यामुळे 5 मार्चचा रिपोर्ट देखील सक्सेसफुल ठरणारच आहे. आता तुम्ही बघा, मी 24 तारखेला काय सांगितलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये ते काय घडणार आहे हे तुमच्या समोरच माझ्या इंस्टाग्रामचा स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ हा सादर करतोय. पण थोडक्यातही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, येणाऱ्या 11 आणि 12 तारखेची देखील तारीख आपण दिनांक 24 डिसेंबर 2025 मागच्या वर्षी सांगितलेली आहे. आणि शेवटच्या आठवड्यामध्ये वादळी पाऊस राहू शकतो हे भाकीत देखील त्याच वेळेला केलेलं आहे. आणि त्यावेळेस व्ह्यू सुद्धा आपल्याला 6 लाखाच्या आसपास आलेले आहे. ते तुमच्या समोर आहे. मिलियनमध्ये जाणारा व्हिडिओ सुद्धा आपण फॉलोअप न केल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आणि आता हा स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ पहा. आपला जो काही उन्हाळ्यातील रिपोर्ट असतो, म्हणजे आपण डिसेंबर महिन्यातल्या 25-24 तारखेला काढलेला आहे. खाली तारीख दिसते अपलोड केलेली. 5,89,000 जवळपास 6 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला होता.
आणि त्यामध्ये सगळे चार्ट देऊन आपण ते जे काही अंदाज सांगितला होता की मार्च महिन्यातल्या कोणत्या तारखेला गारपिटीची शक्यता राहू शकते, तर तुमच्या समोर हा व्हिडिओ मी इंस्टाग्रामला अपलोड केलेला आहे, फेसबुकला अपलोड केलेला आहे, युट्यूबला अपलोड केलेला आहे. आता ह्या रिपोर्टमध्ये कसं सांगितलं होतं डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षी की ह्या 2026च्या अवकाळीचा रिपोर्ट हा देखील पाहूयात. डायरेक्ट आपण आता मार्च महिन्याचाच अंदाज पाहूयात. मार्च आणि फेब्रुवारीमध्ये हे थोडक्यात सांगतोय. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो पाऊस हा वादळी वाऱ्याचा राहण्याची भीती आहे, पण मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा गहू, हरभरा हे पिकं सुखरूप पार पडतील किंवा त्या टायमिंगला आपण ती तारीखही देऊयात. कच्चा माल काढण्याचं सजेशन तर आपण कोणाला करणारच नाहीये, पण त्यावेळेस ते काढण्याच्या तारखा देखील त्याच्या अगोदरच तुम्हाला देऊया, जेणेकरून तुमचं 8-15 दिवसामध्ये किंवा 20 दिवसामध्ये नियोजन लागून जातं. मग ह्या महिन्यामध्ये तारखा समोर कोणत्या येतात एक्झॅक्टली जवळपास 11 तारीख ही मार्च महिन्यामध्ये वादळी वाऱ्याची, त्यामध्ये शक्यता नाशिक, सातारा, बीड, जालना, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असे येऊ शकते. पण पाऊस हा टिकाऊ नाहीये, 12% अशी टक्केवारी त्यामध्ये निघते. आधी घेतलेला आहे. त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली की विशेषतः हा शेवटचा आठवडा, एकंदरीत तारीख निघते 26 किंवा 24, 4 दिवस मागे पुढे. तर ह्या तारखेदरम्यान वातावरण राज्यातलं वादळी वाऱ्याचं आणि पावसाचं राहू शकतो. विशेषतः प्रभाव गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ सारख्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. पण हा ट्रॅक जो आहे, आता जिल्हे घेतलेत हे बदलू शकतात, त्याच्यामध्ये बरेचसे बदलणार आहेत. मग याच्यात समजून काय घ्यायचं आहे की उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे वादळ वगैरे दरवर्षी जसे बनतात त्याची टक्केवारीमध्ये तफावत आहे. 2024 सारखी परिस्थिती एक्झॅक्टली उन्हाळ्याच्याही पॅटर्नची राहू शकते. असे आपले रिपोर्ट असतात. त्यामुळे मान्सूनचा जो काय आपण रिपोर्ट काढलाय तो रिपोर्ट सुद्धा आपण 8 मार्चला सगळ्यांना खुला करणार आहोत. 5 तारखेला आपण कालच्या तारखेला अनेक ठिकाणी तो खुला केलेला आहे. आता येणारा हा रिपोर्ट असेल. आणि बघा डिसेंबर 24 तारखेलाच हे व्यक्त केलेलं आहे की आता येणारी 11 मार्चला सुद्धा वातावरण हे ऍक्टिव्ह होणार आहे. सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये टक्केवारी सुद्धा याच्यामध्ये कमी सांगितले. अंशतः ढगाळ राहील किंवा किरकोळ हलक्या सरी पडतील ह्या 11 मार्चला आणि 12 मार्चच्या दरम्यान. पण त्याच्यानंतर काय सांगितले की 24 मार्चला देखील वातावरण खराब होऊ शकतं. 4 दिवस मागे पुढे म्हणजे 18 पासून ते किंवा 26 पर्यंत हे सांगितलेलं आहे 2025च्या डिसेंबरच्या 24 तारखेला. असे मजबूत रिपोर्ट असतात. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे फॉलो करून ठेवा. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपल्याला पंजाब डग यांनी महत्त्वपूर्ण हवामानविषयक माहिती दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे तोडकर यांनी सुद्धा एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला हवामानाविषयक माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हवामानाविषयी तुमच्या मते काय प्रक्रिया आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि ज्यांनी व्हिडिओ आवडला तर त्यांनी व्हिडिओला आपल्या शेतकरी भावाच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.